आज जे परभणी जिल्ह्यात महाराष्ट्रात जे वातावरण खराब केलं आहे ह्याला कारणीभूत परभणी जिल्ह्याचे खासदार संजय बंडू जाधव साहेब आहेत. ह्यांना पक्षाने ह्यांना इतकं काय दिलं आणि बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांनी आणि परभणीच्या जनतेने इतक्यांना डोक्यावर घेतले. परक्या जिल्ह्यातून आलेले असताना परभणीच्या जनतेने ह्यांना एकच नाही अनेक चान्स दिले. हे पहिल्यांदा नगरपालिकेला उभा टाकले. नगरपालिकेला पडल्याच्या नंतर पक्षाने ह्यांना खूप डोक्यावर घेऊन ह्यांना दोन्ही नगरसेवक केलं. नगरसेवक झाल्यानंतर जिल्हा प्रमुख केलं. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख करून परभणी मार्केट कमिटीचं सभापती केलं. परभणी मार्केट कमिटी सभापती झाल्याच्या नंतर हे परभणी विधानसभेचे 2 आमदार झाले आणि परभणी लोकसभेचे 3 खासदार दिले. इतकं काही पक्षाने एखाद्या माणसाला देऊन त्यांनी गद्दारी करायची. मी तर असं म्हणाल की गद्दारी पक्षासोबत नसून एखाद्या पक्षाने इतकं आपल्याला नावारूपाला आणून जर आपण पक्षाला गद्दार होणार असेल तर ही गद्दारी चांगली नाही. लोक पुन्हा म्हणायचे की बाळासाहेब ठाकरेच्या जीवावर आले, काय यांच्या जीवावर आले. मागच्या टायमाला इतका पक्ष अडचणीत असताना ह्यांना पुन्हा पक्ष फुटल्याच्या नंतर हे अशा मोठ्या गप्पा मारायचे. आम्ही पक्षासाठी येऊ करीन तेव करीन, निष्ठेनं वागल, आम्ही वारकरी लबाड बोलणार नाही. कशाचे वारकरी लबाड बोलत नाही. हे म्हणतात मी पंढरपूरचा पायी वारकरी आहे. पायी वारकरी असणारा माणूस कधी लबाड बोलत नाही. ह्यांनी इतक्या लबाड्या केल्यात आणि ह्या लबाड्या पचवण्यासाठी ह्यांनी ही गद्दारी केलेली आहे. मी असं म्हणाल उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काल पक्षाचा बाण चिन्ह नव्हतं, बाळासाहेब नव्हते. बाळासाहेब नसताना उद्धव साहेबांनी इतक्या वाईट काळातसुद्धा ह्यांना संधी दिली, जिंकून आणला आणि आज त्याच उद्धव साहेबांनी पाठीत सुरा खुपसण्याचं काम केलेलं आहे. मी असं म्हणेल उद्धव साहेबाच्या पाठीत सुरा खोपलाच, पण परभणी जिल्ह्यातली जी जनता आहे ह्याला अनेक वेळा जे निवडून दिलं, डोक्यावर घेतलं, अशा माणसांनी अशी प्रकार न करू नये. ह्या जिल्ह्यात इतका रोष आहे खासदार साहेबाबद्दल, इतकी चीड आहे मला वाटत नाही. आणि खरंच ह्यांना जर जायचं असेल ना तर मी असं म्हणाल की तुम्ही राजीनामा देऊन जायला पाहिजे. तुम्ही स्वतःला बॉस म्हणून घेतात, खरंच तुम्हाला जर म्हणता कधी बॉस म्हणाल तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि राजीनामा देऊन तुम्ही जर पुन्हा निवडून आला असतात तर खरंच तुम्हाला आम्हीसुद्धा अभिमानानं बॉस म्हणलं असतं. एवढं ह्या प्रसंगी सांगू इच्छितो. एक टॅक्सी चालवणाऱ्या माणसाला आज शिवसेनेने इतकं मोठं करून आज ह्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. हे आज लोकांना सांगतात की माझ्या कार्यकर्त्याचं काम होत नाही म्हणून मला पक्ष बदलायचा आहे. ह्यांनी मी आज 20 वर्ष झाले ह्यांच्यासोबत आहे. ह्यांनी 20 वर्षात मला वाटत नाही की माझ्यासारख्या सक्रिय कार्यकर्ते एक काम केलं असेल. ठीक आहे, माझं नाही, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, ह्यांनी कधीही कुणाचं काम केलं नाही. इतक्या ह्यांना पक्षाने देऊन ह्यांनी काय केलं, प्रत्येक इलेक्शनला ह्यांनी एकेकाचा काटा काढायचा. ह्यांचे जितके ह्यांना न आवडणारे लोक आहेत ह्यांनी प्रत्येक इलेक्शनमध्ये काटा काढलेला आहे आणि घरी बसवायचं काम केलं आहे. आज परभणी जिल्ह्यात माझ्या माहितीनुसार 3 खासदार आमदार असताना शिवसेनेचे आज 1 आमदारावर आलेत. कारण का ह्यांनी प्रत्येक ठिकाणी ह्यांनी लोकांचा काटा काढण्याचंच काम केलं आहे. पण आता जनता ह्यांचा काटा काढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एवढ्या प्रसंगी तुम्हाला सांगू इच्छितो.